नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आपण आजची तारीख 25 उद्या सायंकाळपर्यंतचं वातावरण पाहणार आहोत. अखंड महाराष्ट्राचं पाहणार आहोत. कुठं किती पाऊस पडण्याची शक्यता आहे, काय आहे? आता वाजलेले आहेत बघा मित्रांनो 9 म्हणजे आता वाजलेत बघा 2:45च्या जवळपास. तर आता सध्या कुठं पाऊस सुरू आहे, कुठं असण्याची शक्यता आहे? जिथं-जिथं तुम्हाला निळं दिसतंय तिथं थोडेफार ढग आहेत. थोडं कमी निळं दिसलं म्हणजे थोडाफार पाऊस आहे. जास्त निळं दिसलं म्हणजे जास्त पाऊस आहे. तुम्हाला ऑरेंज दिसलं, केसरी दिसलं म्हणजे अजून जास्त पाऊस आहे. लाल म्हणजे अति पाऊस आहे. आता सध्या बघा धुळे या साईडला, पुण्याचा घाटमाथा, सातारा, सांगली, इकडे मुंबईचा थोडाफार, पालघरचा थोडाफार, इकडे थोडा-थोडा रे रिमझिम-रिमझिम बरसे सावन तसा पाऊस आहे. इकडं लातूर बघायला गेलं, लातूरच्या वरचा भाग झाला बघा आता हे केज, नाही का? केज, बीड, परळी, इकडे जरा-जरा कंधार, लातूर, स्वतः लातूर शहर, पुन्हा खाली सोलापूर, हे आळमेळ, विजापूर, जत म्हणजे आपली बॉर्डर साईड जी आहे कर्नाटकच्या लगतची ती. इकडं सध्या पाऊस नाही. यवतमाळ, वाशिम, मेहकर, अकोला, मोताळा, नांदेड नांदेड, परभणी इकडे तेवढा नाही पाऊस सध्या. पुढे बघायला गेलं इकडं, तर आता बघा ही आपली बॉर्डर आहे. पण बॉर्डर साईडला पाऊस बऱ्यापैकी दिसतो. त्या मानानं गडचिरोलीला पाऊस आहे. किती आहे? 2 पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे गडचिरोलीला. सध्या पाऊस पाऊस सुरू आहे वर्धा, नागपूरच्या जवळपास पावनीला 2 ते 2.5 पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुन्हा मोर्शी, अमरावतीला पाऊस सुरू आहे. पुन्हा इकडं गडचिरोलीच्या जवळचा भाग म्हणलं तर धानोरा, कुरखेडा इकडं 8-9 मध्ये पाऊस म्हणजे बराच पाऊस पडण्याची शक्यता आहे तिकडं. पुन्हा इकडं गोंदिया, रायपूरचा जो भाग आहे तिकडे पाऊस आहे. आता बघा मित्रांनो, आपण पुढील काही 4 तासांचा हिशोब पाहणार आहोत. कसा काय पाऊस पडू शकतो. 3:30 वाजलेत, 4 वाजले. फरक जास्त काही नाही. फरक साताऱ्याच्या जवळपास थोडाफार फरक पडला. नेमका कुठं फरक पडतोय बघा. हे घाटमाथाचं आहे. इकडून चिपळूण म्हणजे हे निव्वळ घाटमाथा सह्याद्रीचं आहे. हे त्याच्यामुळं तिथे पाऊस पडणं साहजिक आहे. इकडं अकोले तालुक्यामध्ये पाऊस आहे. जुन्नरला पाऊस आहे. नगर जिल्ह्यामध्ये थोडाफार पाऊस आहे. आंबेगावला आहे. इकडं संभाजीनगरच्या थोडाफार भागामध्ये पाऊस आहे. इकडे नाशिकजवळ देवलाली, सिन्नरच्या भागामध्ये पाऊस आहे. पुन्हा एकंदरीत महाराष्ट्रात जर बघायला गेलं तर अमरावती जिल्ह्याचा जो मेळघाटचा भाग आहे किंवा अमरावती आणि लगतचे जिल्हे अकोला, वरती मध्य प्रदेशचा नागपूर झालं, नागपूर, सावनेर, रामटेक झालं. या भागामध्ये पाऊस 100% पडण्याची शक्यता आहे. पुन्हा आता इकडे महाराष्ट्रातला जो आपला भाग आहे विदर्भातला ब्रह्मपुरी, चिमूर, धानोरा, गडचिरोली, कोरपणा, करवपा या साईडला कोरची, कुरखेडा, नागेर या साईडला सुद्धा पाऊस आज पडण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये खूप कमी प्रमाणात पाऊस आहे मित्रांनो. याची तुम्ही कृपया नोंद घ्या. पाऊस पडत नाहीये मान्य आहे, पण याचा अभ्यास ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण उद्या पाऊस पडणार असेल आणि तुम्ही जर निष्काळजीपणाने तुमचं जर नियोजन लावणार नसाल, तर मग ते सुद्धा अवघड आहे. पाऊस पहिलेच कमी आहे. नियोजन आपल्याला पद्धतशीर लावणं गरजेचं. आता बघा मित्रांनो, संध्याकाळी कुठं पाऊस पडण्याची शक्यता आहे संध्याकाळच्या. तर संध्याकाळच्या बघायला गेलं 5:30 वाजता तर हा जो भाग आहे परतूर, मेहकर, वाशिम, इकडे नांदेड, उमरखेड, आदिलाबाद म्हणजे हे यवतमाळ जिल्ह्यातला थोडाफार भाग जो नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्याला जोडतो तो भाग. इकडे परतूर, परभणीचा थोडाफार भाग असेल इकडे आता. सेलूला झालं, औंढा झाला, जिंतूर झालं, सेनगाव झालं, लोणार झालं. तर ह्या भागामध्ये थोड्याफार का होईना पण थोड्याफार प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. रात्रीत कुठं पाऊस पडू शकतो का महाराष्ट्रात? रात्रीतून पाऊस पडण्याचा फक्त कोकणात
फक्त कोकण घाटमाता, कोकण घाटमाता, कोकण घाटमाता, पुणे घाटमाता, मुंबईमध्ये दादर नगर हवेली पर्यंत पूर्ण जेवढ्या घाटमाता आहे तिकडेच पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर इकडे बघायला गेलो आपण तर नांदेड, परतूर, उमरखेड, औंढा, उमरखेडला 3-4 mm, इकडे महागावला थोडाफार, किनवटला म्हणजे नांदेड जिल्ह्यात भोकर, हे नांदेडचे जिल्हे आहेत, थोडेफार यवतमाळचे जिल्हे आहेत. इथं थोडाफार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस वाढतोय का? तर खूप वाढत नाहीये, पण थोड्याफार प्रमाणामध्ये पाऊस नक्कीच आहे. उद्या दुपार उद्या दुपारच्यानं पाऊस आहे का? तर मित्रांनो उद्या दुपारच्यानं नाही, पण सकाळी 8 वाजेपर्यंत अशी स्थिती राहील. त्यानंतर 10 वाजल्यापासून स्थिती बदलण्याची शक्यता आहे. कुठं बदलतीये? तर पुन्हा चंद्रपूर, नांदेड, यवतमाळचा आणि आदिलाबादचा लगतचा भाग, खाली सोलापूरचा भाग, थोडाफार लातूरला पाऊस पडू शकतो. इकडे सातारा, सांगली घाटमाथ्यात नक्कीच पाऊस थोडाफार कसा का असेना पडणार आहे. आता इकडे बघा वरच्या साईडला नागपूरची वरची साईड आणि ही बॉर्डरची लाईन बऱ्हाणपूर इकडून आणि हे अमरावती जिल्हा. अमरावती जिल्ह्याला, नागपूरला, उद्या यवतमाळला, वर्ध्याला, चंद्रपूर जिल्ह्याला पाऊस पडण्याची शक्यता 100% आहे. कारण ते लाल भाग म्हणजे पाऊस नक्की पडणार. पुन्हा इकडे आपल्या बिलोलीला, लिंगापूरला, मंचिरियल म्हणजे आता हे आपल्या तेलंगणाचं झालं. पण हा जो भाग आहे आदिलाबादचा, नांदेडचा, यवतमाळचा या भागामध्ये पाणी पडण्याची शक्यता आहे. पुन्हा इकडे सोलापूर बघा. सोलापूरला थोडंफार 1-1 mm सरी बरसल्यासारख्या, काही नसण्यापेक्षा काही असलेलं बरं अशी गोष्ट आहे ही. हे कुठं आहे? मानोरा म्हणजे वाशिम जिल्ह्यामध्ये आलं आहे. अकोला, बार्शी टाकळी या साईडला थोडाफार पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे उद्या. आता बघा इथं लाल दिसतंय हे कुठं आहे? हे आदिलाबाद, पुन्हा किनवट, केळापूर म्हणजे हे यवतमाळ, नांदेड, आदिलाबाद या साईडला उद्या पाऊस थोडाफार का असेना पण काही पडण्याची शक्यता आहे. उद्या सायंकाळी 0 पॉइंटमध्ये दाखवतंय 2-3 mm पर्यंत पाऊस. अगदी हलका पाऊस आहे. काही विशेष असा पाऊस पडण्याची शक्यता नाहीये. असा हा एकंदरीत 25 तारखेचा आणि 26 तारखेचा अंदाज आहे मित्रांनो. खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची खरंच शक्यता नाहीये. शेतकऱ्यांसाठी नक्कीच चिंतेची बाब आहे. पण हा असा एकंदरीत सध्याचा हिशोब आहे. आपण 25 तारीख आहे आजची. पुढील 2-4 दिवसांची जे काही पाऊस पडण्याची शक्यता आहे, ती आपण पूर्णपणे आपल्या या चॅनलवर टाकणार आहोत. आपल्या चॅनलशी जी काही माहिती तुम्हाला लागत असेल शेतकऱ्यांना, ती कमेंट बॉक्समध्ये सांगा. कुठले तुमची स्पेसिफिक तुमच्या शहराची, तुमच्या तालुक्याची पाहिजे असेल, तर आपण ते सुद्धा करू. कमेंट बॉक्समध्ये तुमचं गाव, शहर, खेडं, तुमचा नंबर काय टाकू शकत असाल ते टाका. तुम्हाला कुठली माहिती पाहिजे तशी आपण जवळपास तुमच्या तालुक्याची किंवा जिल्ह्याची माहिती 100% तुम्हाला व्हिडिओ बनवून देण्याचा आपला प्रयत्न राहील. धन्यवाद.